इयत्ता 10वी विषय गणित 23वा लेक्चर आपण बघतोय. काल आपण 5वं प्रकरण चालू केलेलं होतं, संभाव्यता, प्रोबॅबिलिटी. आज आपण व्हाईट बोर्डवर हे सगळं बघणार आहोत. कालच आपण आज ओपनिंग करतोय या व्हाईट बोर्डचं आणि त्याच्यावर मग सगळा भाग, त्यामुळं गणित भाग 2चा सुद्धा सगळा अभ्यास याच्यावर बसायला काही हरकत नाही. या उद्देशानं आपण हा व्हाईट बोर्ड आणलेला आहे. तर कालच्या तासाला आपण बघितलेलं होतं की संभाव्यता हे प्रकरण आपल्याला वार्षिक परीक्षेला 8 गुणांच्यासाठी आहे. जे आपण अंकगणिती श्रेणी बघितली ते प्रकरण सुद्धा अशाच पद्धतीनं होतं आणि त्याचप्रमाणे हे प्रकरण आहे. याच्यामध्ये सुद्धा अवघड असं भाग काहीच नाही, अगदी सोपा सगळा भाग आहे. कालच्या तासाला आपण काय केलं होतं की घटना कोणकोणत्या घडतात, म्हणजे शब्द कोणकोणते असतात आणि मग आपण काय केल्यावर काय होतं या बाबी संबंधी आपण काही माहिती या ठिकाणी बघितलेली होती. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण बऱ्याच वेळा बहुतेक, संभवता, अशक्य, जवळपास, शक्यता आहे, 50-50, अनिश्चित, अशक्य अशा पद्धतीच्या शब्दांचा वापर करतो. आणि मग आपण इथंपर्यंत आलेलो होतो की एक नाणं फेकलं तर मिळणाऱ्या निष्पत्ती काय असतात त्याच्या. इफ वी टॉस वन कॉइन देन वी गेट छप्पा आणि काटा, बरोबर का नाही. म्हणजे एक नाणं जर आम्ही फेकलं तर आम्हाला काय मिळतात या ठिकाणी, छप्पा किंवा काटा, बरोबर. या पद्धतीने आम्हाला मिळते. 2 नाणी फेकली, बघा 2 नाणी फेकली. इफ वी टॉस दी 2 कॉइन्स, 2 नाणी आपण फेकली तर काय होणार आहे या ठिकाणी, काय काय मिळणार आहे आम्हाला. 2 नाणी एकाच वेळी फेकली, काय असेल, दोन्हीवर पण छापा, दोन्हीवर पण काटा, याच्यावर छापा आणि याच्यावर काटा, याच्यावर काटा आणि याच्यावर छापा. म्हणजे त्याचे जे आउटकम येणार आहेत ते काय काय असतील या ठिकाणी, तर एच एच, त्याचप्रमाणे एच टी, टी एच आणि टी टी. लक्षात आलं. या पद्धतीने त्याचे आउटकम आपल्याला आलेले दिसून येतात, बरोबर आहे. 2 नाणी फेकली. त्यानंतर समजा 3 नाणी फेकली, 3 नाणी फेकली तर मात्र काय होणार या ठिकाणी, 3 नाणी एकाच वेळी फेकली, तिघांना पण उभं केलं आणि तिघांना सांगितलं टॉस करा, काय काय होईल, ह्याच्यावर येईल, ह्याच्यावर येईल, त्याच्यावर पण येईल, ह्या दोन्हींच्यावर येईल, ह्याच्यावर टी येईल, पुन्हा ह्याच्यावर टी येईल, ह्या दोन्हींच्यावर येईल, नाही का. म्हणजे किती येणार आहेत त्याच्यामध्ये आउटकम, 8 येतात. लक्षात आलं. आता हे आउटकम कसे लक्षात ठेवायचे, काय सांगितलं होतं, 2 नाण्याचं आहे तसंच मांडायचं. एच एच ही जागा सोडायची जरा याला, एच टी, त्यानंतर टी एच आणि टी टी, त्याला पण जागा सोडायची. आणि मग ह्याच्या खाली हेच मांडायचं आहे असंच, एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. आणि मग 8 आउटकम्स येतात. त्यामुळे याच्या खाली लिहिताना फक्त गोंधळ होतो याच्यामध्ये, परीक्षेला प्रश्न विचारला जातो. हा म्हणून सांगितलं होतं आपण, हे जे 4 लिहिलेले तेच हे 4 लिहिले, हे 4 इथं लिहिले. वरच्याच्या पुढं काय लिहायचं, फक्त प्रत्येकाच्या पुढं एच एच, प्रत्येकाच्या पुढं एच 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 लिहायचं आणि इथं याच्या पुढं काय लिहायचं, टी टी टी. लक्षात आलं. इथं टी टी, म्हणजे एकूण याच्यामध्ये आउटकम किती येतात, 8. लक्षात आलं. आता हे कसं लक्षात ठेवायचं अजून, म्हणजे 2 रुपयाचं नाणं घेतलं आपण समजा, हे अजूनही लक्षात ठेवण्यासारखं कसं आहे बघा. 2 रुपयाचं नाणं घेतलं आणि ते 1 वेळा टाकलं, बरोबर. 2चा पहिला घात किती येतो, 2. 2 रुपयाचं नाणं 2दा, म्हणजे 2 नाणी फेकली, बरोबर की नाही. ते कसं मांडता येईल आम्हाला, 2 स्क्वेअर, बरोबर. किती येतो, 4. म्हणजे याचे आउटकम येतात, निष्पत्त्या याच्या 4 असतात. आणि 2 रुपयाचंच नाणं हे 3 वेळा टाकतोय पण, किंवा एकाच वेळी 3 नाणी फेकतोय आणि मग त्याचे 2चा तिसरा घात किती येतो, 8. त्याप्रमाणे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवता येत. 1 मार्काचे जे प्रश्न येत आहेत, प्रश्न पहिल्यामध्ये विचारले जाऊ शकतात आपल्याला. काय विचारलं जातं, 2 नाणी एकाच वेळी फेकली, मिळणाऱ्या सर्व शक्यता लिहा, नाही का. मग ते आम्हाला 2 नाणी एकाच वेळी फेकली ह्या शक्यता लिहिता आल्या पाहिजे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. 1 नाणं फेकलं, मिळणाऱ्या शक्यता लिहा. आता त्याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे, 1 फासा फेकला, 1 फासा फेकला. आता त्याचे आउटकम काय काय घेतात हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. फाशाला आपण काय म्हणतो, डाय, बरोबर की नाही. आता फासा म्हणजे काय, सोंगट्या माहिती आहेत, सोंगट्या,
हा, बरोबर आहे का नाही. सोंगटा म्हणजे ठोकळा. सापशिडीच्या खेळ माहिती आहे आपल्याला. सापशिडीच्या खेळामध्ये काय असते, अशा पद्धतीचा चौकोनी आकाराचा ठोकळा असतो आणि चौकोनी आकाराच्या ठोकळ्यावर किती पृष्ठभाग असतात त्याला? पृष्ठभाग किती असतात? 6 फेस, बरोबर आहे का नाही. फेस त्याला किती असणार आहेत? 6. हा जर अशा पद्धतीचा चौकोनी आकाराचा ठोकळा आपण घेतला तर मग 1 2 3 4 5 आणि 6 इष्टिका चिती असं आपण याला म्हणतो. बघा आठवतंय का, 9वीला झालेलं होतं हे पृष्ठफळ आणि घनफळ याच्यामध्ये. इष्टिका चिती घन अशा पद्धतीनं घनाकृत्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये 6 पृष्ठभाग असतात आणि या 6 पृष्ठभागांच्या वर असे डॉट काढलेले असतात, डॉट टिंब टाकलेले असतात बघा. एका बाजूला 1 पुन्हा 2 3 4 अशा पद्धतीची टिंब त्याच्यावर दिलेली असतात. म्हणजे हा जर ठोकळा अशा पद्धतीचा आपण घेतला, बरोबर का नाही, तर याच्यावर 2 टिंब असतात. कासा ठोकळा घेतला तर याच्यावर काही ठिकाणी 4 टिंब असतात, बरोबर का. डाय म्हणतो आपण याला, बरोबर आहे. आता एक फासा टाकला, फासा आपण त्याला म्हणणार आहे, बरोबर आहे. डाय आपण म्हणणार आहे त्याला इंग्रजीमध्ये. इफ वी थ्रो 1 डाय, इफ वी टॉस 1 डाय, एक फासा टाकला तर याच्यावर मिळणारे निष्पत्ती काय असतील? काय काय मिळेल याच्यामध्ये आम्हाला? काय काय मिळेल? एक फासा टाकला, कदाचित वरच्या पृष्ठभागावर येणारा जे टिंब असणार आहे त्याच्यावर काय असलं पाहिजे? एकच असलं पाहिजे टिंब. पुन्हा टाकला, काय मिळेल? एखाद वेळेस 3 मिळेल. पुन्हा टाकला, काय मिळेल? 4 मिळेल. काय पुन्हा टाकला, पुन्हा काय मिळेल? 5. पुन्हा टाकल्यावर 7 पण मिळेल, नाही का? मिळेल का 7 टिंबाचा भाग वर आला? बरं, पुन्हा टाकला, काहीच पृष्ठभाग, काहीच टिंब त्याच्यावर नाहीत, असं मिळेल का त्याच्यावर? नाही. म्हणजे जे त्याच्या ज्या निष्पत्ती आम्हाला मिळणार आहेत त्या काय काय असणार आहेत? 1 2 3 4 5 6 या पद्धती, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या ज्या निष्पत्ती आउटकम त्याचे जे असणार आहेत त्याच्यावर डॉट येणार आहेत, त्याच्यावर टिंब जे येणार आहेत त्या 6 असल्या पाहिजेत अशा पद्धतीने. लक्षात आलं? आता आपल्याला काय बघा, अभ्यासाला काय आहे? 1 नाणं फेकलं, 2 नाणी फेकली, 3 नाणी फेकली, 1 फासा फेकला, 2 फासे फेकले. आता 2 फाशाचं पण आहे, ते थोडंसं अवघड आहे, त्याचा पण विचार करणार आहोत आपण, बरोबर आहे का. ते पुढे बघायचं आपल्याला. तर 1 फासा फेकला तर आपल्याला त्याच्या समसंभाव्य निष्पत्ती या अशा पद्धतीच्या असलेल्या ठिकाणी दिसून येतात. लक्षात आलं? आता 2 फासे फेकले तर काय होतात ते आपल्याला बघायचं आहे पुन्हा, बरोबर आहे का. आता समजा पुढे आपल्याला बघायचं ते म्हणजे, आता हे कळलं का तुम्हाला एवढा भाग सगळा? 1 फासा 2 फासा, सॉरी 1 नाणं 2 नाणं 3 नाणी. त्याचप्रमाणे 1 फासा फेकला, इथपर्यंतचा भाग कळला. 2 फाशाचा भाग पुढच्या बाजूला. हे याच्यातला 1 मार्काचा प्रश्न कुठला जरी आला तरी आम्हाला सोडवता आला पाहिजे. फक्त 3 नाणी फेकली तर हे कसं लिहायचं, याच्यामध्ये डबल होता कामा नये, हे बरोबर आलं पाहिजे, चूक होता कामा नये त्याच्यामध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण. यादृच्छिक प्रयोग, रॅन्डम एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट, यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय हो नेमकं? तर या प्रयोगामध्ये, ज्या प्रयोगामध्ये सर्व निष्पत्ती ज्या आहेत किंवा फलित जे आहेत, आउटकम आपण त्याला म्हणतो, ते अगोदर माहीत असतात आपल्याला, बरोबर आहे. पण त्याच्या बाबतीमध्ये निश्चित काय येईल हे माहीत नसतं. काय येणार आहे हे माहिती आहे, पण निश्चित कुठले येणार आहे हे आम्हाला या ठिकाणी माहीत असू शकत नाही. अशा पद्धतीचा प्रयोग आपण करतो. त्यापैकी कोणत्या फलितामध्ये निश्चित आपण भाकीत करू शकत नाही. कुठल्या मिळण्याची शक्यता समसमान अशा पद्धतीची असू शकते. म्हणजे जर याच्यामध्ये आपण एखादं प्रयोग केला तर त्याचे आउटकम जे आहेत त्या आउटकमच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं आपण काही सांगू शकत नाही. लक्षात आलं? आणि मग अशा पद्धतीचा जो प्रयोग असतो त्याला आपण एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ॲडव्हान्स बट नन ऑफ देम कॅन बी predicted with certainty and there is equal possibility for each result is known as the random experiment. म्हणजे त्याचे जे आउटकम आहेत
आता काय व्याख्या वगैरे गणितामध्ये कुठल्या विचारलं जात नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे आम्हाला फक्त थेअरीचा भाग न घेता आम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा फक्त या ठिकाणी विचार करायचा आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, तर एखादं जर आपण अशा पद्धतीनं सर्व प्रयोगामध्ये सर्व संभाव्य फलित आम्हाला अगोदर माहिती आहेत, पण त्याच्यातलं निश्चित कुठलं मिळणार आहे हे मात्र आम्हाला निश्चितपणाने सांगता येत नाही. मात्र सगळी मिळण्याची शक्यता समसमान असते. अशा पद्धतीच्या प्रयोगाला आम्ही यादृच्छिक प्रयोग अशा पद्धतीने या ठिकाणी करतो. उदाहरणार्थ एक नाणं फेकलं, काय फलित मिळणार आहे? छापा किंवा काटा. एक फासा टाकला, काय मिळणार आहे फलित त्याचं? काय मिळणार आहे? वरच्या पृष्ठभागावर आम्हाला काय काय मिळेल? एक टिंब असलेले येईल असेल किंवा दोन टिंबा, 3, 4, 5 किंवा 6. समजा एका बॉक्स मध्ये 1 ते 50 अंक लिहिलेली कार्ड आहेत. 1 ते 50 अंक अशा पद्धतीची लिहिलेली कार्ड आहेत आणि त्याच्यातलं एक कार्ड काढायचं आहे आम्हाला, बरोबर आहे. मग त्या कार्ड किती नंबरचा असू शकेल? किती सांगता येत नाही. म्हणजे किती असेल, काय असेल तरी पण ते अंदाजे किती असू शकेल? 50 कार्ड आहेत इथे का लक्षात तुमच्या? बघा, एकावर 1 लिहिले, दुसऱ्यावर 2 लिहिले, 3 लिहिले, 4 लिहिले, 5 लिहिले, 10 लिहिले, 12 लिहिले, 25 लिहिले, 30 लिहिले, शेवटच्यावर 50 लिहिले. अशी कार्ड त्या बॉक्समध्ये ठेवली. त्याच्यातलं एक कार्ड आम्हाला काढायचं आहे. किती असू शकेल त्या कार्डावर संख्या? 1 ते 50 पर्यंतचा कुठलाही अंक असेल का नाही? का 52 नंबरचं कार्ड येईल बाहेर? 0 नंबरचं कार्ड येईल बाहेर? 60 नंबरचं कार्ड येईल काय बाहेर? 50 नंबरचं येईल बाहेर? येणार आहे. 1 नंबरचं येईल का नाही बाहेर? येणार आहे. म्हणजे त्याची समसंभाव्य निष्पत्ती आम्हाला माहिती आहेत, काय निघणार आहे ते माहिती आहे, पण निश्चित कुठले येणार आहे नाही का? आपण काय ठरवून असं म्हणणार आहे का चल 25च बाहेर येऊ दे म्हणून आपण काय छूमंत्र त्याच्यावर करणार आहे आणि बाबा हा ठीक आहे गोळा करा त्यातनं आणि मग देवाचं नाव घेऊन 25 नंबरच निघू दे, असं काय होणार आहे का? लॉटरी असते, लॉटरी माहिती का नाही तुम्हाला? महाराष्ट्र राज्य लॉटरी, भारत सरकारची लॉटरी असते, वेगवेगळ्या राज्यांची लॉटरी. त्याच्यामध्ये काय माहीत असतं का अगोदर कुठली लॉटरी आम्हाला लागणार आहे काय माहीत असतं का? नाही. आपण अंदाजानं ते एक तिकीट विकत घेतो आणि त्याचा रिझल्ट मग 1-2 दिवसानं लागतो. मग पेपरमध्ये ते अंक बघतो आणि मग त्याच्यावरनं आपल्याला वाटतं की बाबा हाय आपलं नशीब काहीतरी. एखाद्याला समजा 50,000ची लागली, 50 रुपयाची लागली, 100 रुपयाची लागली, पण निश्चित काय माहिती आहे का आम्हाला लागेल असं काही नाही. निष्पत्ती काय त्या माहिती आहेत सगळे आम्हाला, पण सत्य नेमकं कुठलं येणार आहे हे मात्र आम्हाला निश्चितपणानं सांगता येत नाही. आणि मग अशा पद्धतीच्या प्रयोगाला आम्ही काय म्हणतो? यादृच्छिक प्रयोग अशा ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय कळलं का तुम्हाला? रॅन्डम एक्सपेरिमेंट. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं निष्पत्ती. निष्पत्ती म्हणजे काय? आउटकम म्हणजे काय हो? त्याचा रिझल्ट काय येतो? निष्पत्ती काय असते एखाद्या गोष्टीची म्हणजे त्याचा रिझल्ट. तुम्ही वर्षभर अभ्यास करता नाही का, परीक्षा देता आणि पुन्हा कशाची वाट बघता? म्हणजे ती काय झाली? तुमची निष्पत्ती झाली, बरोबर का नाही सर? त्या वर्षभराची तुमची निष्पत्ती झाली. सगळ्यांचे डोळे निकालाकडे लागले असतात, कधी लागणार कधी लागणार. एक वेळा 1 वाजता आपण ते वेबसाईट उघडतो आणि त्याच्यावर बघतो, आपली निष्पत्ती सगळी संपलेली असते, बरोबर की नाही? उत्साह सगळा संपलेला असतो, आपल्याला कळलेलं असतं आपल्याला किती मार्क पडलेले आहेत ती. म्हणजे जे आपण काय वर्षभर सगळं करतो त्याची निष्पत्ती आम्हाला वर्षाच्या शेवटी मिळते. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कसं असतो? शेतकरी काय करतो? पावसाळ्यामध्ये धान्य सगळं पेरतो आणि निष्पत्ती कधी मिळते त्याला? काढणीच्या वेळेला निष्पत्ती मिळते त्याला, बरोबर का? निसर्गानं साथ दिली तर चांगलं पीक त्याच्या हातात येतं, निसर्गानं साथ नाही दिली तर चांगलं पीक येईल का त्याच्या हातात? नाही. म्हणजे ती त्याची निष्पत्ती झाली. निष्पत्ती म्हणजे काय कळलं? आउटकम आपण त्याला म्हणतो, लक्षात आलं? रिझल्ट असं आपण त्याला म्हणतो. आता यादृच्छिक प्रयोगाच्या फलित आला, त्याचं फलित जे काय मिळणार आहे, यादृच्छिक प्रयोग आपण केला आणि त्याचं फलित 1 नाणं फेकलं, काय मिळालं फलित? छापा मिळाला. काही एक फासा फेकला, त्याचं फलित काय मिळालं? 1 वेळाच टाकतोय मी समजा, तर वरच्या पृष्ठभागावर 4 टिंब असणारा तो फासा आला. 1 ते 50 पर्यंतची कार्ड घेतली, त्यातलं एक कार्ड काढलं, त्याच्यावर 20 नंबरचा अंक आहे, ते त्याचं काय झालं? फलित.
यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला आम्ही काय म्हणतो, निष्पत्ती, आउटकम अशा पद्धतीनं आपल्याला म्हणता येतं. तर या पद्धतीनं उदाहरणार्थ या पद्धतीनं आपल्याला सगळं सांगता येतं. सगळ्याची उदाहरणं बघितलेली आहेत. दुसरा एक प्रयोग आम्हाला करायचा आहे. पत्त्याचा कॅट माहितीये, पत्ता, बरोबर आहे. पत्त्यानं खेळता तुम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये टाइमपास म्हणून, गणपतीच्या पिरियडमध्ये टाइमपास म्हणून आपण पत्त्यानं खेळतो. पत्त्याच्या खेळामध्ये किती पानं असतात तो? 52च असतात, बरोबर. जोकर वगैरे नसतो, असतोय का नाही जोकर, बरोबर आहे का. कुठले कुठले खेळ येतात पत्त्याचे खेळायला? काय काय येतं? 5-3-2, रमी, 3 पत्ती, पैशावर नाही, पैशावर नाही, असंच टाइमपास म्हणून नुसतं. बरं, आणि जोड्या लावायच्या. रमी माहितीये का नाही? रमी म्हणजे कसं, सिक्वेन्स, क्रम लावायचा. एका, दुरी, तिरी, चौरी, पंजा, छक्का असं आपण ओळीनं लावतो. असं ज्या वेळेला ओळीनं लावतो तो जिंकतो. अशा पद्धतीनं 5-3-2 म्हणजे एकानं 5 दस्त जिंकायचे, एकानं 3, एकानं 2 अशा पद्धतीनं खेळ आहे. कोटनं पण आपण खेळतो 4 जणांमध्ये. म्हणजे पत्त्याच्या कॅटमध्ये कमीत कमी एकाला आणि जास्तीत जास्त 6, 7, 8 जणांना सुद्धा आम्हाला खेळता येतं. आता ते माहीत असावं. त्याच्यामध्ये उगाचच पैशावर कुठेतरी 3 पाणी जुगार खेळणं हा काय प्रयोग नाही, लक्षात घ्या. तर त्याच्यावर मग किती पैसे मिळतात बघूया, निष्पत्ती, आउटकम आम्हाला काय येतात बघूया. हे असलं काय करायची गरज नाही. तर याच्यामध्ये 52 पत्ते असतात. ते किती प्रकारचे पत्ते असतात? ते 4 प्रकारचे, बरोबर की नाही. कसल्या कसल्या प्रकारचे असतात? पुस्तक बंद करा, पुस्तक बंद करा. काय काय? बदाम, चौकट, किलवर आणि इस्पीक, बरोबर आहे की नाही. 4 प्रकारचे पत्ते, बदाम, चौकट, इस्पीक आणि किलवर, असे 4 प्रकारचे पत्ते असतात, बरोबर आहे. आता त्याचे कलर कसे कसे असतात? लाल आणि काळा. कुठले दोन लाल असतात? बदाम आणि चौकोर, बरोबर आहे का नाही. हे रेड कलरचे असतात, लाल, बरोबर आहे का, त्याला आपण रेड म्हणतो. आणि हे कसले असतात? काळ्या कलरचे असतात, काळा, याला आपण काय म्हणतो? ब्लॅक, बरोबर आहे. आता इंग्रजीमध्ये याला काय म्हटलं जातं? बदामला माहिती का? बदामचं चिन्ह कसं असतं? अशा पद्धतीचं असतं चिन्ह, बरोबर आहे का. त्याला काय म्हटलं जातं? हर्ट, काय म्हणतात त्याला? हर्ट. किलवरचं चिन्ह कसं असतं? हे अशा पद्धतीचं किलवर, 3 इथं असतं बघा, बरोबर आहे का नाही. ह्याला काय म्हटलं जातं? किलवरला क्लब असं म्हटलं जातं. इस्पिकचं चिन्ह हे पानासारखं असते, अशा पद्धतीचं, बरोबर आहे. याला आपण इस्पिक, इंग्रजीमध्ये त्याला स्पेड असं म्हटलं जातं. नाही, चौकट राहिलं इथे, आपण हे केलं. चौकट जे असतं कसं असतं? याचं चौकट आकार अशा पद्धतीचा असतो, बरोबर आहे. ह्याला आपण काय म्हणतो? चौकटाला डायमंड. हे काय झालं? इस्पिक. आणि शेवटचं काय असतं? किलवर. आता किलवरचं जे असतं ते अशा पद्धतीचं असतं, अशा पद्धतीने किलवर म्हणतो आपण. काय लिहिलं तुम्ही याच्याबद्दल? सॉरी, काय म्हटलं आपण? क्लब. हे 4 प्रकारचे पत्ते या ठिकाणी आपण बघितले. आता प्रत्येकामध्ये पानं किती असणार आहेत मग? हॉर्ट मध्ये किती, डायमंड मध्ये किती, स्पेड मध्ये किती आणि क्लब मध्ये किती? 13 पानं, बरोबर की नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये 13, ह्याच्यामध्ये 13 पानं, ह्याच्यामध्ये 13, ह्याच्यामध्ये 13, बरोबर आहे. म्हणजे एकूण रेड कलरचे किती पानं असतील? 26. आणि ब्लॅक कलरचे किती पानं असणार? 26. लक्षात आलं.
आता याच्यामध्ये काही चित्रयुक्त पत्ते पण असतात. चित्रयुक्त पत्ते, बरोबर की नाही? कुठले कुठले चित्रयुक्त पत्ते? चित्र कशा कशाच असते? हा, पत्त्यामध्ये चित्र कुठलं कुठलं असते? कुठला? किंग, राजा, बरोबर की नाही? आणि काय असते? क्वीन, राजा, राणी, आणि काय? एक्का. एक्का चित्र असते. काय असते एक्क्यावर? कुठे चित्र असते? गुलाम. बरोबर. म्हणजेच काय म्हणतो आपण याला? किंग. याला काय म्हणणार आहे? क्वीन. आणि याला आपण काय म्हणतो? गुलामाला इंग्रजीमध्ये जॅक असं म्हणतो. गुलाम, जॅक. लक्षात आलं? आता एक्का जो असतो तो चित्रयुक्त पत्ता नाही, लक्षात घ्या, बरोबर की नाही? तो आकार त्याचा माहिती आहे आपल्याला. आणि एक्का जो असतो त्याला आम्ही काय म्हणतो? ॲश. एक्का इंग्रजीमध्ये त्याला ACE अशा ठिकाणी म्हटलेलं असतं. आता हे सगळे काय? चित्रयुक्त पत्ते. चित्रयुक्त, यांना आपण चित्रयुक्त पत्ते म्हणतो. मग चित्रयुक्त पत्ते किती असतात एकूण? फेस कार्ड आपण त्याला म्हणतो. चित्रयुक्त पत्ते एकूण किती असते? 12. बरोबर की नाही? प्रत्येकामध्ये 3-3, बरोबर की नाही? बदाम मध्ये 3, चौकट मध्ये 3, स्टिक मध्ये 3 आणि किलवर मध्ये 3. 3 चौक किती झाले? 12. म्हणजे चित्रयुक्त पत्ते किती असतात? 12. या वर्षापुरतं तरी किमान आम्हाला हे पत्त्याचं सगळी माहिती आम्हाला असणं गरजेचं आहे. पुन्हा काय पत्ता हातात तुम्ही नाही घेतला तरी चालू शकते. पत्त्यानं खेळणं हे वाईट असं म्हटलं जातं, बरोबर का नाही? आपल्याकडे वाईट समजलं जातं, पण आता इथं अभ्यासाला आलेलं आहे म्हणून आपण या अनुषंगानं माहिती बघतोय. लक्षात आलं? तर चित्रयुक्त पत्ते, फेस कार्ड जे असतात ते एकूण किती असतात? 12 कार्ड असतात. लक्षात आलं? एक्का हा चित्रयुक्त पत्ता नाही. मग बाकीचे किती कार्ड आले एकूण? सगळे 10, बरोबर की नाही? एक्का, दुरी, तिरी, चौरी, पंजा, छक्का, सत्ता, अट्टा, नव्वा आणि दस्सा. ही सगळी 10 कार्ड आहेत. आणि वरचे जे 3 कार्ड आले ते फेस कार्ड आले, चित्रयुक्त पत्ते. लक्षात आलं? आता त्याच्यामध्ये काय विचारलं जातं? तो पत्ता लाल असण्याची शक्यता लिहा, तो पत्ता बदाम असण्याची शक्यता लिहा, तो पत्ता इस्पिक असण्याची शक्यता लिहा, तो पत्ता चित्रयुक्त असण्याची शक्यता लिहा. असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे आम्हाला हे सगळे पत्ते कुठले किती प्रकारचे? एकूण पत्ते 52. त्याच्यामध्ये लाल पत्ते 26, काळे पत्ते 26, 13 पत्ते बदाम, 13 पत्ते चौकट, 13 पत्ते किलवर आणि 13 पत्ते इस्पिक. म्हणजे 13 कार्ड्स आर हर्ट, 13 आर डायमंड, 13 आर स्पेड आणि 13 आर क्लब. Then 26 cards are red card and 26 cards are black card. Then राजा, राणी आणि गुलाम हे प्रत्येकामध्ये 3-3 काय आले? चित्रयुक्त पत्ते आले, बरोबर की नाही? असे एकूण किती पत्ते चित्रयुक्त आले? 12. देर आर 12 फेस कार्ड्स. येस, in card, total card there are 13 cards are face cards and S is not face card. एश म्हणजे एक्का हा चित्रयुक्त पत्ता नाही. लक्षात आलं? या पद्धतीने आपल्याला याच्याबद्दल सांगता येतं. आता याच्यामध्ये राजाला आपण किंग म्हणतो, राणीला क्वीन म्हणतो आणि गुलामाला काय म्हणतो? जॅक. या पद्धतीने सांगता येतं. आता याच्यामध्ये पुढे आपल्याला बघायचं समसंभाव्य निष्पत्ती. पुढचा भाग समसंभाव्य निष्पत्ती. Equally likely outcomes. Equally likely outcomes. समसंभाव्य निष्पत्ती काय असतात? आता जर आपण फसा टाकला तर त्याच्यावर मिळणारे निष्पत्ती काय हो? काय काय मिळेल? एक फासा टाकला, 1 2 3 4 5 6 7, बरोबर की नाही? सगळी मिळण्याची शक्यता समानच आहे, बरोबर की नाही? कुठल्या पण मिळू शकेल, निश्चित काय मानता येत नाही.
वर आपण फासा टाकला 4 पण येईल, कदाचित 2 पण येईल, काय निश्चितपणाने आम्हाला सांगता येत नाही. म्हणजे या सगळ्याच्या निष्पत्ती आहेत, सगळ्या आउटकम आहेत, त्यांना आपण काय म्हणणार आहे, इक्वली लाईकली आउटकम्स. सगळ्या निष्पत्ती आहेत त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता जर असं झालं समजा की आपण एक फासा टाकला आणि मग वरच्या पृष्ठभागावर वारंवार एकच अंक जर मिळत असेल, एकच समजा 3 अंक असणारे टिंबांचा हा पृष्ठभाग वर येत असेल, तर तो असमतोल आहे असं आम्हाला म्हणतोय. काहीतरी फॉल्टी असणार आहे तो, नाही का, कारण तो त्याशिवाय तो एक वरच्या बाजूला उभा राहणार नाही. म्हणजे जर त्याच्यामध्ये आपण काही अशी खोड केली, त्याला काहीतरी असं कापला किंवा आणि काहीतरी त्याच्यामध्ये असं केलं की जेणेकरून वरच्या पृष्ठभागावर नेहमी 3 यायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. ह्याचा खेळ तुम्ही बघितलेला असेल, महाभारतामध्ये बघितले का, महाभारतामध्ये, बरोबर आहे का नाही. तो कौरवांचा मामा काय, कुठला मामा, कौरवांचा शकुनी मामा, बरोबर आहे की नाही. शकुनी मामा काय म्हणायचा, भांजे, असा तो दूध खेळायचा आणि तो सोंगट्या टाकायचा असा खाली, बरोबर आहे. त्या सोंगट्यामध्ये अशी त्याने रचना केलेली होती की नेमकी पांडवांच्या विरुद्ध ती सोंगटी पाडायची, बरोबर आहे. पांडव जे सोंगटी मागायचे, पांडव सगळ्या खेळामध्ये हारले माहिती आहे का तुम्हाला. शेवटी त्यांनी काय केलं, आपलं राज्य लावलं, शेवटी द्रौपदी लावली पानाला आणि मग त्यांना सगळी शिक्षा झाली अशा पद्धतीची, बरोबर आहे. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीचं त्या सोंगट्यामध्ये केलेली होती रचना की जेणेकरून त्यांनी सांगितलेले नंबर येऊच नाहीत अशा पद्धतीने केलेलं होतं. आणि तो असा फेरवायचा आणि असा सोंगट्या टाकायचा खाली, बरोबर आहे. महाभारत पूर्वी खूप चांगला अशा पद्धतीनं लोक त्याच्यावर म्हणजे नजर ठेवून असायची, बघायची. आता काय आपल्याला मालिका भरपूर असल्यामुळं त्याच्याकडे कोण एवढं बघत नाही, पण पूर्वी ही सगळी कथा मालिका सगळी टीव्हीला सिरियल झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं आलेलं आहे. म्हणजे असमतोलपणा आलेला आहे त्याच्यामध्ये, अनबेस्ड आपण त्याला म्हणतो. त्याला काय पृष्ठभाग असा सरळ ठेवलेला नसायचा आणि त्यामुळं एकच अंक नेहमी सतत वर येणे अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी घडतात. म्हणजे जर तो फॉल्टी असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला आलेल्या ठिकाणी दिसून येतं. तर समसंभाव्य निष्पत्ती या पद्धतीनं आपल्याला सांगता येतात. आता याच्यावरचा सराव संच आपल्याला सोडवायचा आहे. आता एक उदाहरण त्याच्यावरचं घेतो. एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे, किती शक्यता असते. एका आठवड्यातील वार सांगा बरं, डेज इन अ वीक, किती शक्यता असतील, किती असणार आहे, 7. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. नाही का, आठवड्याचे वार किती आहेत, 7. समसंभाव्य निष्पत्ती किती असणार आहे, त्याच्यातल्या 7 पण असल्या पाहिजे. लक्षात आलं. म्हणजे किती समसंभाव्य निष्पत्ती अशा पद्धतीने सांगता येतात. पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे, किती निष्पत्ती असणार आहेत. पत्त्याच्या कॅट मधनं 1 ते 52 निष्पत्ती किती असणार आहेत त्याच्या, 52. म्हणजे आउटकम त्याचे किती असले पाहिजेत, 52. एका कार्डावर, प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 ते 20 पासूनच्या संख्या लिहिलेल्या आहेत, त्यातलं एक कार्ड काढायचंय. 10 ते 20 पर्यंतचे अंक लिहिलेले आहेत आणि त्याच्यातलं एक कार्ड काढायचं आहे. किती असतील निष्पत्ती, किती असणार आहे, 11. बरोबर की नाही. आपण पटकन म्हणतो 10. 10 ते 20 म्हणजे 10 लिहिणार आहे आपण, मग 10 लिहिलंच हे 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. म्हणजे हा फसवण्यासारखा प्रश्न आहे. पटकन आपण लिहून जातो, एका मार्काला प्रश्न येऊ शकतो हा. आणि मग तिथे रिकाम्या जागा तुम्हाला दिलेल्या असतात, 9, 10, 11, 12. आपण पटकन म्हणतो 10 ते 20 म्हणजे 10, असं नाही होता कामा नये. आपल्याला 11 लिहिता आल्या पाहिजे, बरोबर का. किती, 29. तर या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं. आता अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला सोडवता येतील सगळी, काय अवघड आहे का याच्यामध्ये नाही. म्हणजे मिळणाऱ्या शक्यता किती, हाऊ मेनी आउटकम्स इन ईच इव्हेंट, म्हणजे प्रत्येक इव्हेंटमध्ये आउटकम किती असतं हे या पद्धतीने सांगता येईल आपल्याला. तर ठीक आहे, थांबूया इथं आपण. नमुना अवकाशाचा भाग आहे तो उद्याच्या तासाला आपण बघू, सॅम्पल स्पेस. कारण चालू केला तर तो भाग संपणार नाही, मध्येच थांबावं लागेल आपल्याला. ठीक आहे.